तर राहुरीच्या पोटनिवडणुकीमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी एका फोनमुळे ट्विस्ट आणलाय। पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी माघार घेतली, त्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीनं गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली। तर तनपुरेच भाजपात जाणार आहेत का, यावरनं चर्चा सुरू झाली आहे। बघूयात। राहुरीच्या पोटनिवडणुकीत पवारांच्या राष्ट्रवादीत ऐनवेळी ट्विस्ट आलाय। भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्राजक्त तनपुरे निवडणूक लढवतील हे जवळपास निश्चित असताना त्यांनी माघार घेतली। त्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत फोनवरून झालेली चर्चा। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण स्वतः तनपुरेंशी चर्चा करण्यासाठी आले आणि फडणवीसांसोबत फोनवरून चर्चा करून दिली। त्यानंतर तनपुरेंनी माघार घेतली। अखेर पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे यांना एबी फॉर्म देण्यात आला। त्यामुळे राहुरीमध्ये भाजपच्या अक्षय कर्डिलेंविरोधात पवारांच्या राष्ट्रवादीकडून गोविंद मोकाटे मैदानात आहेत। पण मुख्यमंत्री फडणवीसांनी ऐनवेळी राहुरीमध्ये गेम फिरवल्याचीही यामुळे चर्चा आहे। निवडणूक लढवतो आम्ही काय उगाच लढवायची म्हणून विरोधाला विरोध करत नाही। शेवटी ते वारले, आम्हालाही सहानुभूती त्याबद्दल आहे। पण या तालुक्यातले प्रश्न कुठेतरी मार्गी लागले पाहिजे, या संदर्भात आम्ही प्रश्न त्यांना मांडले। या सर्व प्रश्नावरती त्यांनी अत्यंत सकारात्मक त्या ठिकाणी चर्चा केलेली आहे। राजकजी नेहमीच या मतदारसंघाच्या विकासात्मक दृष्टिकोनातून नेहमीच अग्रेसर राहिले। या भागामधील असणाऱ्या ज्या काही विकासात्मक विषय आहेत, हे विषय आपण एकत्रपणे सोडवता येऊ शकतात अशी विनंती आम्ही आज राजकजींना करण्याचा प्रयत्न केला। मतदारसंघातील विकासाच्या मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानं माघार घेतल्याचं तनपुरे सांगतायत। मात्र प्राजक्त तनपुरेच आता भाजपच्या वाटेवर असून त्यांना विधान परिषदेवर आमदारकी मिळणार असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे। आणि स्वतः भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी अप्रत्यक्षपणे तसे संकेतही दिले। तनपुरे भाजपमध्ये येतील अशी देखील चर्चा होती। आज तर आम्ही या सगळ्या विषयामध्ये इथल्या असणाऱ्या विकासात्मक कामांच्या संदर्भात आम्ही पूर्ण सहकार्य करू। या सगळ्या विषय जे असतात, हे विषय तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे की आमच्याकडे पार्लमेंटरी बोर्ड जे आहे ते या संदर्भात विचार करतात आणि पार्लमेंटरी बोर्डातला मीच प्रमुख आहे आणि मी आणि देवेंद्रजी आमच्याबरोबर असणारे सहकारी सगळेजण असतात। एक गोष्ट लक्षात घ्या की प्राजक्तसारखा एक चांगला लोकप्रतिनिधी जो आहे की ज्यांनी वर्षानुवर्ष त्यांच्या पूर्ण कुटुंबाने किंवा त्यांच्या परिवाराचं असणारं या भागामधील असणारं वलय, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याची आम्हाला संपूर्ण कल्पना आहे। फेसबुक पोस्टवरून सुद्धा तनपुरेंनी विकासात तडजोड होणार नाही असं कार्यकर्त्यांना म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनीही पोटनिवडणूक न लढवण्याची विनंती केली। या चर्चेदरम्यान मी त्यांच्यासमोर राहुरीच्या प्रगतीसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे मांडले। राहुरीच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या मागण्या स्पष्टपणे मांडल्या। मला समाधान आहे की त्या सर्व मुद्द्यांना त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्या मान्य केल्या। जरी आपल्या राहुरीचा आमदार दुसऱ्या तालुक्यातील होणार असला तरी राहुरीच्या विकासात कोणतीही तडजोड होणार नाही असा ठाम विश्वास आणि आश्वासन त्यांनी दिलंय, असं या पोस्टमध्ये तनपुरे म्हणतात। ते भाजपबरोबर ते बोलणे करायला गेलेले नव्हते, भाजपचे नेते त्यांच्याकडे गेले होते असं मला कळतंय। मला कायची माहिती नाही, पण भाजपचे नेते त्या ठिकाणी गेलेले होते त्यांच्याशी चर्चा करायला। मला वाटतं की भाजपला निवडून यायची शक्यता अशा वाटत नाही का, म्हणून त्यामध्ये अशा प्रकारची मार्ग काढण्यासाठी किंवा मध्यस्थी करून अशा प्रकारचा प्रयत्न केला असं मला काही कल्पना नाही। प्राजक्त तनपुरेंनी माघार का घेतली हे त्यांनाच विचारा असं पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार गोविंद मोकाटेंनी म्हटलंय। आणि राहुरीची जनता शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला। सत्ता जरी एकवटला तरी मतदारांच्या हातात आज निवडणूक आहे। आज राहुरीची जनता ही सुशिक्षित तालुका मानला जातो खाली अख्ख्या जिल्ह्यात। सुशिक्षित घराणे सगळे राहुरी तालुक्यात मतदार एकदम सुशिक्षित आहे आणि म्हणून यांना मतं पडणार नाही। आता इथून पुढे मला गेलं हिंदू मुस्लिमांची भांडणं लावायची आणि मग मतं मागायची। आता तसं राहिलं नाही। पक्षाचे कार्यकर्ते मी त्यांच्यातलाच कार्यकर्ता, त्याच्यामुळे ते सगळे कार्यकर्ते माझ्या पाठीमागे उभं राहतील अशी मला याच्यात काही शंका वाटत नाही। आता या बैठकीबद्दल मला कुठलीही कल्पना नाही, कारण की हे सर्व पक्षश्रेष्ठी मिळून ते जो निर्णय घेते, मी जसं पहिले म्हणलो तो मला मान्य राहील। ते म्हणले आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचं आहे, तर निवडणुकीला आपण सामोरे जातो आहे आणि बिनविरोध करणं किंवा या बाबतीत कुठलीही गोष्ट करणं हे पूर्णपणे पक्षश्रेष्ठी आहेत।
तुम्ही म्हणतात की भेट घेतली आहे, त्यांनी पण विनंतीला मान दिलाय, तर निश्चित मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनानंतर राहुरीची पोटनिवडणूक होती. पण प्राजक्त तनपुरेंना निवडणुकीपासून दूर करून भाजपनं अटीतटीची लढाई शमवल्याचं बोललं जातं. त्याचवेळी प्राजक्त तनपुरेही भाजपच्या वाटेवर आहेत का हे महिन्याभरातच स्पष्ट होईल, कारण विधान परिषदेची निवडणूक एका महिन्यातच होईल. कुणाल जायकर, TV9 मराठी, राहुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.